आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। नमस्कार, मी दिलीप पोहणकर EDTV न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। चार धामपैकी असलेली एक नगरी म्हणजे भगवान गोपाळ कृष्णांची द्वारका नगरी। आज बोलूयात या द्वारका नगरीविषयी। सज्जनांनो, तुमच्याकडच्या म्हशींचा रंग कसा आहे, त्या कसं दूध देतात ते माहीत नाही, परंतु द्वारका नगरीत मात्र काळ्या रंगाच्या म्हशींचं पांढऱ्या रंगाचे दूध ताक मिळतं बरं का। असे विक्रेते जागोजागी पाहायला मिळतील। आता हाच विक्रेता पाहना काय म्हणून ग्राहकांना आकर्षित करीत आहे। दही पियो, छाछ पियो भाई। काली काली भैंस का धोड़ा धोड़ा खोड़वा पी लियो मारा कलेजा। ब्लैक बफेलो ने वेरी नाइस 5 लीटर मोकलाओ मारा कलेजा। काली भैंस का धोड़ा खोड़वा द्वारका पीजो मारा कलेजा। जय द्वारकाधीश। हा विक्रेता जसे ग्राहकांना आकर्षित करीत आहे, असेच काही प्राणी या द्वारका नगरीमध्ये देखील आहेत, आणि ते म्हणजे ज्यांना आपण सांड, वळू, कठाळ्या म्हणतो। ते भाविकांना भयभीत करतात। द्वारका नगरीत गल्ली बोळामध्ये भले मोठे सांड तुम्हाला पाहायला मिळतील। बाहेरून येणारा भक्त, विशेष करून महिला मंडळांना या सांडाकडे पाहूनच घाम फुटतो आणि ते आपला रस्ता बदलायला लागतात। खरं तर या वळूंना हात लावल्याशिवाय ते काहीही त्रास देत नाहीत, परंतु आपल्याला भीती वाटल्याशिवाय राहत नाही। दिवसभर पोट भरण्यासाठी गावभर हे सांड फिरतात आणि त्यांच्या सपाट्यात जर कोणी सापडले तर मात्र काही खैर नाही, मग ते वाहन असो अथवा सजीव प्राणी। दिवसभर इकडे तिकडे फिरल्यानंतर पोट भरून हे सांड त्यांच्या सपाट्यात जर कोणी सापडला तर मात्र त्याची खैर नाही। दिवसभर गल्ली बोळांमध्ये फिरून ताव मारलेलं अन्न जिरवण्यासाठी हे अशा प्रकारे मस्ती देखील करतात। द्वारकेत असणारे एवढे सांड पाहिल्यानंतर सर्वांनाच आणि साहजिकच मनात उद्भवणारा प्रश्न म्हणजे एवढे सांड इथे कसे? तर त्याचं उत्तर असं आहे, या गावामध्ये गायी आहेत, गोशाळा आहेत, तिथे जन्मलेल्या गोऱ्याचे म्हणजेच पुरुष जातीच्या या जनावराचे करायचे काय, असा प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे। कारण ज्याची गाय आहे तो गाय झाली तर त्या वासराला ठेवून घेतो आणि गोऱ्याला सोडून देतो। द्वारका नगरीमध्ये 4 प्रवेशद्वार आहेत। या 4ही प्रवेशद्वारांच्या आतमध्ये मांसाहाराला बंदी आहे, त्यामुळे इथे तुम्हाला कुठेही मांसाहाराची दुकाने दिसणार नाहीत आणि पर्यायाने दुकाने नसल्यामुळे या सांडांची देखील विक्री होत नाही। दुसरा एक भाग असा आहे की या द्वारका नगरीच्या परिसरात शेती नाही। शेती नसल्यामुळे शेतकऱ्यांना बैलांची देखील गरज पडत नाही, त्यामुळे गावात अशा सांडांची संख्या वाढलेली आहे। व्यावसायिकांना अशा प्रकारचे सांड विकून पैसा कमवण्याची देखील इच्छा नाही। एक मात्र खरे की सांड जरी दिसायला अकराळ विक्राळ आणि भीतीदायक असले तरी त्यांना घरासमोरून हाकलण्यासाठी मात्र सोपा उपाय आहे, आणि तो म्हणजे यांच्या अंगावर पाणी टाकणे। त्यांच्या अंगावर पाणी टाकल्यावर ते पुढच्या घरी जातात आणि कुठल्याही प्रकारचा त्रास कोणालाही देत नाहीत। परंतु एक मात्र खरे की या सांडाकडे पाहून भीती वाटल्याशिवाय राहत नाही। द्वारका नगरीतून मी दिलीप पोहणकर, EDTV न्यूज, जालना। अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओज आपण EDTV न्यूजच्या चॅनलवर पाहू शकता।